ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील कानडगाव परिसरामधनं 13 फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचं अपहरण करून पळवून नेण्यात आलं होतं। राहुरी पोलीस पथकानं या घटनेमधील आरोपींना नाशिक येथून जंगलामधनं ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून पीडित तरुणीची सुटका केली आहे। 15 वर्ष आणि 9 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी कानडगाव परिसरात राहते। ती 11वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे। 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9च्या दरम्यान सातरळ इथे कॉलेजला जाते असं सांगून ती घरामधनं बाहेर पडली। दरम्यान आरोपींनी पीडित तरुणीला फूस लावून पळवून नेलं होतं। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी मुख्तार हैदर पठाण याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी जलद गतीनं तपासाची चक्र फिरवली आणि गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्यात आला आणि आरोपीचा सुगावा लागला। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तसेच हवालदार इफ्तेखार सय्यद, चांदभाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, राहुल यादव, सूरज गायकवाड, विकास साळवे, गणेश लिपणे, सचिन ताजने, महिला पोलीस हवालदार राधिका कोकडे, वंदना पवार आदी पोलीस पथकानं आरोपीचा शोध घेतला। त्यानंतर पथकानं नाशिक जिल्ह्यामधील नाशिक सुरत रोड लगत रामशेज किल्ल्याच्या नजीक असलेल्या जंगलामधनं आरोपीच्या ताब्यामधनं पीडित तरुणीची सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं। तसेच या घटनेमधील मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण तसेच त्याला मदत करणारे कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे या तिघांच्याही मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यात आलं। दरम्यान आरोपीने पीडित कॉलेज तरुणीला नाशिक जिल्ह्यामधील जंगलात 5 दिवस ठेवून तिच्यावरती अत्याचार केले आहेत। या प्रकरणी पीडितेच्या जबाबावरनं आरोपींवरती पॉस्को आणि लैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करतायत। राहुरी पोलीस पथकानं ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत मागील 9 वर्षांमध्ये अपहरण झालेल्या तब्बल 105 मुलींचा 2 वर्षात शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिला आहे। राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भौरसाहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।